सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। आपल्याबरोबर या ठिकाणी मतदार बंधू आहेत। दादा, तुमचं नाव काय? अजय नेमुरी। अच्छा, काय वाटतं तुम्हाला तुमच्या प्रभागामध्ये कोण उमेदवार आहेत? विजय दगडे। विजू दगडे, त्यांची खून काय आहे? पंजाब। अच्छा, निवडून येतील? येतील। काय येतील निवडून? चांगलं काम आहे त्यांचं? हो, चांगलं काम आहे। काय वाटतं तुम्हाला, काय केलं त्यांनी? येते, चांगलं काम आहे। आता पद्धतशीर आपलं आहे, माणसं ओळखीचे येते निवडून। येते 100% येते, गॅरंटी सकट। अच्छा, तुमच्यासाठी पाणी दिलं? हा, दिलं। अच्छा, त्यामुळे विजय भाऊ दगडे निवडून येणार? 100% येणार। अच्छा, गुलाब तुम्ही सुधारणार? हो, आम्ही तो जाणार। ओके, धन्यवाद। आपल्या बरोबर या ठिकाणी काही मतदार ताई आहेत। ताई नमस्कार, तुमचं नाव काय? रेखा चुनफडे। अच्छा, काय वाटतं तुम्हाला तुमच्या प्रभागामध्ये कोण निवडून येईल? भाऊ दगडे। विजय भाऊ दगडे? विजय भाऊ दगडे। अच्छा, त्यांची निशाणी कुठली आहे? कोणता आहे? पंजा। काय ते निवडून येतील? तुम्हाला मदत केली काय? हो, मदत केली। काय केलं मदत? सगळंच काही, पाणी दिलं, रस्ते दिला आता। अच्छा, तुम्हाला मदत केली खूप? हो, मदत केली अंतुली नगर। त्यामुळे जे उमेदवार आहेत त्यांचं नाव काय म्हणलं? विजय भाऊ दगडे। त्यांची खून पंजा। अच्छा, निवडून येणार? हो, निवडून येणार। ओके, धन्यवाद। आपल्या बरोबर या ठिकाणी काही मतदार बंधू आहेत। त्यांच्या बरोबर आपण पुणे महानगरपालिकेच्या अनुषंगाने कोण उमेदवार निवडून येणार, प्रभाग क्रमांक 41 मध्ये आपण आहोत। काय वाटतं दादा तुम्हाला, तुमच्या प्रभागाचे उमेदवार कोण आहे? श्री विजय बाळासाहेब दगडे। अच्छा, दुसरं कोण येणार नाही। का बरं? काम चांगलं केलंय? काम चांगलं केलंय, मी बघतोय ना त्यांनी किती कामं केलं तिथं। काय केलं? पाण्याचं काय केलंय का? हा, पाणी त्यांना पाणी पुरवलं ना त्यांनी लोकांना। पुरवलं? हा. कधी पुरवलं ते? इकडं आपल्या माग अंतुली नगरला रोड नव्हता, तिथे रोड बनवून दिला। अच्छा, हा, आणि पिण्याचे टँकर त्यांनी स्वतः स्वखर्चाने दिले त्यांनी। अच्छा, तुमचं नाव काय म्हणले? तुषार तामकर। अच्छा, त्यामुळे तुम्हाला वाटतं की नक्की 100% निवडून येणार? हा, 100% श्री विजय बाळासाहेब दगडेच निवडून येणार। समोरची पार्टी ज्या आहेत त्या मोठ्या शक्तिवान पार्ट्या आहेत, उमेदवार शक्तिवान आहेत। काय वाटतं तुम्हाला? शक्तिवानचा विषय नाही, कार्य कोण करतं, कोण काम करतंय तो निवडून येणार। शक्ती किती लावू दे कोणी, काम जो करेल तोच निवडणं, आणि ते काम करतात श्री विजय बाळासाहेब दगडे। अच्छा, त्यामुळे तुमच्या नवयुवकांचा पाठिंबा त्यांनाच आहे? त्यांनाच आहे। त्यांची खून कुठली आहे? हाताचा पंजा 100% येणार? 100% येणार। काय येणार? कारण त्यांनी कामं केलेत। काय येणार? कोण पक्ष निवडणार? काँग्रेस पक्ष। अच्छा, आणि त्यांची कोण आहे? पंजा। अच्छा, ओके, धन्यवाद। अजून काय बोलायचं का तुम्हाला? नाही, थोडंसं। ओके, धन्यवाद। बरोबर, या ठिकाणी आपण प्रभाग क्रमांक 41 मध्ये आहोत। या ठिकाणी ताई आहे। ताई, तुमचं नाव काय? माझं नाव ज्योती धिवार। धिवार ताई, तुमच्या प्रभागामध्ये निवडणूक होती, काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येईल? आमच्या प्रभागामध्ये निवडणूक होते, विजय भाऊ दगडे यावं आम्हाला असं वाटतं। का बरं? कारण की ते गरिबांचे वाली असे आहेत। बरं, गरिबांच्या वाली? असं आम्ही म्हणतो, आम्हाला मदत केली त्यांनी खूप। काय काय केलं मदत त्यांनी? म्हणजे आमची जी वस्ती होती त्यांना म्हणजे खूप, म्हणजे आम्ही काय म्हणतात ना, आई वडिलांसारखं त्यांचं हे आमच्या वस्तीवर, आमच्या वस्तीला त्यांचा खूप सपोर्ट आहे। अच्छा, त्यामुळे त्यांनी आई वडिलांसारखी माया तुमच्या वस्तीवर लावली? हा, त्यांचं म्हणजे वाली असल्यासारखे आहेत। अच्छा, त्यामुळे ते निवडून येणार? हो, ते यायलाच पाहिजेत निवडून, आणि येणारच। त्यांची खून कुठली आहे? हाताचा पंजा। अजून काय वाटतं विजय संदर्भात तुम्हाला? अजून आम्हाला असं वाटतं की म्हणजे ते निवडून आल्याच्या नंतर भरपूर काही म्हणजे चांगले चांगले प्रश्न आहेत आमच्या वस्तीमधले। म्हणजे एक तर आमच्या इथं रस्ते, लाईट, पाणी, आरोग्य, हे त्याच्यासाठी सुविधा हे ते भरपूर करतील असं वाटतं आम्हाला। त्यामुळे निवडून विजय भाऊ दगडे, त्यांची निशाणी पंजा। अच्छा, धन्यवाद। थँक्यू।